अच्छा. तर काल एक ट्रेड घेतला होता, ज्यामध्ये की बघू शकता 1341चा प्रॉफिट झालेला आहे. फंड्स यूज केले ते नियर अबाउट 6000 रुपीज. ठीक आहे. तर इथं खाली बघू शकता बाय क्वांटिटी 15. 11:24 हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता 394 रुपयाला, 395 ऑलमोस्ट. ठीक आहे. तर चार्टवर मी तुम्हाला घेऊन जातो. बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला होता. ॲक्च्युली कॉल घेतला होता. तर आपण मोस्टली मी यूज करतो 3 मिनटं टाईम फ्रेम. ओके. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता 11:24 आपण ट्रेड घेतला होता. तर मी तुम्हाला शो करतो ब्रेकआउट कॅन्डल वगैरे. इथं तुम्ही बघू शकता की एक ब्रेकआउट दिला आहे. सेम आपण 1 मिनटावर आता चेक करूया. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की ब्रेकआउट कॅन्डल दिसते तुम्हाला इथे. ब्रेकआउट कॅन्डल प्रॉपर ब्रेकआउट दिला आहे 1 मिनटाच्या कॅन्डलनंतर. आणि तुम्ही बघू शकता इकडे की 11:24 आपण इथे ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे. ओके. तर त्यानंतर आता तुम्हाला शो करतो की एंट्री कॅन्डल मेन तिची ही होती, जी रेड कॅन्डल आहे. थोडंसं रिट्रेस झालं, त्याच्यानंतर मी एंट्री घेतलेली आहे. एंट्री कॅन्डल इथे आपली आफ्टर रिट्रेसमेंट. ठीक आहे. आणि कॅन्डलचा टायमिंग होता आपला 11:24. ठीक आहे. जनरली मी ट्राय करत असतो की आपला जो रेशो आहे RR रेशो तो ॲटलिस्ट 1:3च्या आसपासच मी ट्राय करतो मेंटेन करायचा. ठीक आहे. तर 11:24 AM. ओके. 11:24 AM मी एंट्री कॅन्डल आहे. आता सेम तुम्हाला इथं RR रेशो मी शो करतो. इथे आपली एंट्री होती ॲप्रॉक्स. स्टॉप लॉस ऑलमोस्ट जो स्विंग होता आधीचा स्विंग, त्याच्या जस्ट बिलो द आपण स्टॉप लॉस ठेवलेला होता. आणि टार्गेट जे मी सांगतो तुम्हाला 1:3 और अबोव द 1:3 आपण ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये कसं आहे, सपोज 10 ट्रेड जरी घेतले तुम्ही, त्यापैकी तुमचे 7 ट्रेड जरी SL हिट झाला आणि फक्त 3 ट्रेड जरी मध्ये तुमचं टार्गेट हिट झालं तर इज इक्वल टू न्यूट्रल असतं. ओके. त्यानंतर मी तुम्हाला ऑप्शनच्या चार्टवर दाखवतो. इकडं 51,200चा कॉल होता तो बँक निफ्टीमध्ये. 18 सप्टेंबरची त्याची एक्सपायरी होती. ओके. त्यामध्ये इथं तुम्हाला शो करतो मी. बघा बरोबर इथं साईडला तुम्हाला राईट साईडला दिसत असेल इथं व्हॅल्यू. त्यामध्ये आपण लॉंग केलेलं होतं. स्टॉप लॉस माझा फक्त 20 पॉईंटचा मी ट्राय करतो की ठेवायचा. आणि त्याच्या अगेन्स्ट आपलं मिनिमम 60 to 80 पॉईंट्स आपण टार्गेट मेंटेन करतो. 1:3 और 1:4चं टार्गेट मेंटेन करतो. हे बघा एंट्री होती 394ची आणि स्टॉप लॉस मी ठेवलेला होता 376 रुपयाचा. ओके. त्यानंतर मी तो ट्रेल केला आणि ही आपली टार्गेट सेट करत होतो मी 1:4. यामध्ये थोडंसं जास्त झालं. 4.5 4.9पर्यंत आपलं टार्गेट अचिव्हमेंट झालेलं आहे. 394ला मी कॉल बाय केला होता आणि तो जवळपास 484ला मी तो टार्गेट डन केलं आहे. अशा पद्धतीनं आपला आज 1341 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. दिस इज द टार्गेट कॅन्डल. टार्गेट डन. ऑलमोस्ट 1:49 वगैरेनी टार्गेट आपलं डन झालं.